सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे या महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा केल्या व त्या लीळेंमधून सर्वज्ञांनी आपल्याला जो समज, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनामध्ये उतरून परमेश्वराच्या सन्निधानात अर्थात परमेश्वराचं आज्ञाप्रती पालन करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर भक्तांसोबत वेरूळला आलेले आहे. बाईसा आहे, पद्मनाभी देव आहे. आता काही लीळाचरित्रांमध्ये पद्मनाभी देवाची गंगापूरला ही शेवटची भेट सांगितली आहे. जी आत्ता लीळा आपण बघतोय ती अगोदरच लीळा होऊन गेलेली आहे. पण काही लीळाचरित्रामध्ये मागं पुढं झालेली आहे, त्याचा क्रम हे आपण लक्षात घ्यायचं. कारण लीळाचरित्राचे बरेच प्रकाशन झालेले आहे आणि वेगवेगळ्या लीळाचरित्रांमध्ये थोडाफार क्रम मागे पुढे केलेला आहे. त्यातून संभ्रमावस्था आपल्या मनामध्ये निर्माण न होऊ देता त्यातला जो समज आहे, जे मर्म आहे, ते आपल्याला समजून आपल्या जीवनात उतरवायचं आहे. वेरूळमध्ये परमानुभवदेव नावाचे एक श्रेष्ठ अन्य संन्यासी होते. त्यांची गुंफा होती. त्यांच्या समेत बरेचसे त्यांचे भक्त लोक होते आणि त्याच ठिकाणी आता देवाचं गमन केलेलं आहे. तिथं गेल्यानंतर देवाचं बाईसांनी जे बी नित्यविधी आहे ते केलेलं आहे आणि केल्यानंतर एक दिवशी जी पद्मनाभी देव आहे त्यांना बाईसांनी देवाचे काही कपडे व्यापारासाठी, सेवेसाठी, धुण्यासाठी लावलं आणि त्याच वेळेस योगायोगाने या परमानुभव देवाचे शिष्य आहे ते पण तिथं आलेले होते. नदीवर आल्यानंतर गप्पा होतात, ओळखी होतात आणि ओळखी होता होता पद्मनाभी देव सहजच त्यांना विचारतो का तुमच्या गुरुचं नाव काय? ते म्हणले परमानुभव देव. आणि मग पद्मनाभी देवानी या शब्दाच्या खोटी केली आणि त्यांचं मन दुखावलं. म्हणजे तुमच्या गुरुला परमानुभव देव, परमाणू इतकाही अनुभव नाही का? इतके ते अज्ञानी आहे का? आणि अशा पद्धतीने त्यांचं मन दुखावलं. त्यांचे ते शिष्य होते. गुरु अभिमान असतो, त्यातले त्यात बोध नसलेले अन्य पुरुष ते काही न बोलता आपल्या गुरुकडे गेले आणि गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला की श्री चांगदेव रावळांचे एक शिष्य पद्मनाभी देव म्हणून ते मला भेटले आणि त्यांनी आपल्या गुरुचं नाव विचारल्यानंतर मी माझ्या गुरुचं नाव सांगितलं तुमचं. तर त्यांनी अशी अशी खोटी केली आणि हे सांगितल्यानंतर त्यांचंही साहजिकच मन दुखणार, कारण तिथं सर्व प्रतिष्ठित लोक आलेले होते, वर्दळ होती. त्यांच्यासमोरच त्यांच्या शिष्यांनी हे सर्व वृत्तांत सांगितलं आहे. काही लीळेमध्ये स्वतः पद्मनाभी देव त्यांच्या गुंफेत गेले होते, तिथं वर्दळ होती आणि तिथं गेल्यानंतर हे परमानुभव देवानी पद्मनाभी देवात श्री चांगदेव रावळांचेही आहे म्हणून त्यांची आदरातिथ्य केलं आणि त्यानंतर चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं का आमचं नाव परमानुभव देव आहे. आणि ह्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा झाल्यानंतर पद्मनाभी देवानी त्यांना खोटी केली की परमानुभव म्हणजे अर्थात परमाणू एवढाही तुम्हाला अनुभव नाही, अशा पद्धतीनं त्यांचं मन दुखावलं. कारण त्यांनी काय सांगितलं होतं, ब्रह्मविद्याशास्त्राच्या व्यतिरिक्त तत्त्व सांगितलं. ते म्हणले परमानुभव देव म्हणजे परम म्हणजे ब्रह्म आणि आम्ही ते अनुभवत आहोत म्हणून आमचं नाव परमानुभव देव आहे. आणि हे पद्मनाभी देवाला न पटल्यामुळे त्यांनी सांगितलं का परमाणू हा शब्द व्याकरणाच्या सूत्रानुसार तो अनुकाराच्या अनुषंगाने परमाणू म्हणजे सर्वात छोटा आणि अनुभव नाही अशा पद्धतीने त्यांनी खोटी केल्यानंतर सर्वच
लोक बसलेले होते. त्यांनी त्यांच्या शब्दाचा अर्थ त्यांनी लावलेला होता त्यांच्या पद्धतीनं. यांनी त्यांचा खंडन केलं आणि त्यांचं आपोआपच मन दुखणारच आहे, दुःख होणारच आहे. आणि मग त्यांना राग आला. त्यांना पद्मनाभी देवाला हुसकून लावलं त्यांच्या गुंफेतून. काही त्यांचे भक्त होते, त्यांनी अभिमानास्तव हुसकून लावलं. अशा पद्धतीने ते ज्यावेळेस परमेश्वराकडे यायला लागले, गुंफेकडे यायला लागले, परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वराला माहीत आहे की यांनी काय चुकी केली, कोणतं असंत कर्म केलं आहे. आणि मग ते बाईसांना सांगतात की गुंफेचा दरवाजा लावा, याला आत घेऊ नका. अशा पद्धतीनं बाईसांना सांगितल्यानंतर बाईसांनी गुंफेचा दरवाजा लावला आणि तो आल्यानंतर त्यांनी बघितलं गुंफेचा दरवाजा लावलेला आहे, बाईसा देव आतमध्ये आहे. त्यांनी आवाज दिला असेल बाईसांना. बाईसांनी सांगितलं तुला आत यायला सांगितलं नाही बाबांनी सांगितलं तू कुठे जा, आता माझं मी तुला तुझं तोंड पाहणं सुद्धा नाही माझं, मी तुला दाखवणार नाही, तुझंही मला पाहण्याची इच्छा नाही. अशा पद्धतीनं देवानी खंती पकडून उदासीनता पकडली. आणि हा निर्वाणीचा शब्द त्याच्या कानावर ऐकल्यानंतर काय झालं आहे त्याला कळेना. तो रडवेला झाला, कारण लहान मुलगा होता. तो रडायला लागला, दुःख करायला लागला, बाईसांना विनंती करायला लागला. आणि मग बाईसांना आश्चर्य वाटलं की का अचानक झालं, हा तर बाहेर गेला होता, तिकडून येताना देवानी कावड लावलं आहे, देव इतके उदास, एवढे खंती का पकडली. बाईसांना काहीच माहीत नाही. आणि मग बाईसांना कळवळा आला, त्याचं दया आली, कणव आली. आणि मग बाईसा देवाला विचारते की बाबा काय झालं. आणि मग देवाने सांगितलं बाई हा प्राणी याचे चैतन्य पळवून आला असे, आता येथून याचे मुख न पाहिजे, आता आम्ही याचं मुख पण पाहणार नाही, त्यामुळं याला काढून द्या म्हटले. हा परमाणू देवाच्या बिडावर गेला होता. त्याच्या शिष्याला त्यांनी मान करूनसुद्धा, त्याचा आदर करूनसुद्धा यांनी त्यांचं मन पोळलं. आणि सर्व वृत्तांत बाईसांना देवाने सांगितलं. अर्थात आता त्या पद्मनाभी देवाला ही माहीत आहे. त्यांनी देवाला काही येऊन सांगितलं नाही, किंवा परमानुभव देवाचा एखादा शिष्य येऊन देवाला काही सांगत नाही. देव सर्वज्ञ असल्यामुळं देवाला हे सर्व माहीत आहे. आणि हा सर्व वृत्तांत अप्रत्यक्षरित्या स्वतः बघितल्यासारखा देवानी बाईसांना सांगितलेला आहे. प्रत्येक लीळेतून परमेश्वराचं परमेश्वरत्व आपल्याला दिसत असतं. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येत असतो, जाणवत असतो, प्रचितीला येत असतो. आणि मग सर्व वृत्तांत बाईसांना सांगितल्यानंतर बाईसांना ते लक्षात आलं. परंतु तो आता अधिक दुःख करायला लागला, रडायला लागला, माफी मागायला लागला. आणि मग सर्वजण त्यात बाई या ते परते धाडा, याला परत पाठवा म्हटले. याचे शब्द इथीचा कानी पडती तरी याशी महंत अनिष्ट होईल, उलट हा जास्त अनिष्टात पडेल, दुःखात पडेल, याला पाठवून द्या म्हटले. कारण बाईसांना एक दया आलेली, कणव आलेली आहे. आणि मग बाईसा म्हणतात की जाऊ द्या बाबा, तो रडत आहे, हा एकटा कुठं जाईल, येऊ द्या त्याला, काहीतरी प्रायचित्त सांगा तुम्ही, त्याची चुकी आहे, त्यांनी कबूल केलेली आहे, तो रडतो आहे, माफी मागतो आहे, तर त्याच्यावर उपाय सांगा. आणि मग देवालाही बाईसांच्या विनंतीला मान द्यावा लागला. आणि मग देव सांगतात बाई याने अंगाला शेणमाती लावं, बिराडावरती त्यांच्या जावं, माफी मागावी. आणि त्यांनी माफ जर केलं आणि त्यांनी निरोप पाठवला का हा आमचा होता म्हणून घ्या, तरच आपण याला सन्निधान देऊ. त्यामुळं बाईसा त्यांना सांगते पद्मनाभी देवाला का बाबा तुला आतमध्ये घेणार नाही, आणि तुला जर राहायची इच्छा असेल तर तुला प्रायचित्त घ्यावं लागेल, त्यांच्याकडे जाऊन माफी मागावं लागेल, जाताना शेणामातीनं आपलं अंग माखावं लागेल. आणि आमचा म्हणून त्यांनी जर निरोप पाठवला तरच देव तुम्हाला सन्निधान देतील, अन्यथा तुम्हाला जावं लागेल. तर तू जा, जे देवाने सांगितलं आहे, सर्वज्ञांनी सांगितलं आहे तसं कर. आणि अशा पद्धतीनं मग त्यांनी केलं. तो आपले हात जोडले, शेणामातीनं अंग माखवलं आणि त्यांच्या तिथं गेल्यानंतर तो सर्व दरबार भरलेला होता, वातावरण बदललेलं होतं. आणि परत हा येताना जेव्हा बघितला तेव्हा अधिकच राग त्यांना होणार, साहजिकच आहे. परंतु याचा जो अवतार बघितला, हात जोडलेले आहे, शेणामातीनं सर्व अंग माखलेलं आहे, तो रडतो आहे, माफी मागतो आहे, माझ्याकडून चुकी झाली, मला आमच्या सर्वज्ञांनी सन्निधानातून काढून टाकलेलं आहे,
कवाड लावलेलं आहे, ते आम्हाला जवळ करत नाही आहे, आम्हाला जायला लावलेलं आहे, तरी आम्हाला माफ करा आणि निरोप द्या की आमचा आहे म्हणून घ्या, तरच देव घेतील, अन्यथा आम्हाला काढून देतील. हे सर्व पाहिल्यानंतर साहजिकच माणसाचा आपोआपच राग कमी होऊन जातो, त्याची तीव्रता कमी झाली. ते क्षणभर ते पण गोंधळले आणि मग त्यांना उलट स्वामी श्री चक्रधरांचा अर्थात सर्वज्ञांचा अभिमान वाटला आणि ते सर्व शिष्यांना सांगतात, बघा कशी निराकार निराकार अशी वस्तू आहे म्हटले, कोणत्या प्रकारचा निराभिमान आहे, अभिमान नाही. आणि मग त्या पद्धतीनं त्यांना माफ केलं आणि म्हटले, जा तुम्हाला आम्ही माफ करतो. आणि त्यांनी आपले 2 शिष्य पाठवले, तो निरोप द्यायला लावला. मग देवाकडे आल्यानंतर त्यांनी तो निरोप देवाला दिला. आमचा म्हणून घ्या असं सांगितलं म्हणे आमच्या गुरुनी. ते थोडा वेळ देवाजवळ बसले आणि मग देवाने त्यांना परवानगी दिली, तुम्ही जावा. अशा पद्धतीनं परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या ह्या पद्मनाभी देवाच्या माध्यमातून त्याचा प्रसव असेल, त्याची अयोग्यता नासायची असेल, या परमाणू देवाच्या जे शिष्य आहेत त्यांना दर्शन दिलं. परमाणू देवाच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये असलेली देवाच्या विषयी जी कटुता ती पूर्ण काढली, होकारात्मक विचार केला आणि त्यालाही परमेश्वर दर्शन देतात. अशा पद्धतीनं परमेश्वराने माफ केलं. यातून आपल्याला खूप काही समजून घेता येईल. आपल्याला खूप मोठा समज दिलेला आहे का आपल्याकडून कळत नकळत कोणाचंही मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. अर्थात देवाने सांगितलं आहे, मुंगीचंही वाईट चिंतायचं नाही, मुंगीलाही आपल्याकडून हिंसा झाली नाही पाहिजे, इजा झाली नाही पाहिजे. त्या पद्धतीनं एखाद्याचं मन जर दुखवलं त्यापेक्षा शिरच्छेद चांग म्हटले. परंतु मन दुखवणं म्हणजे कळत नकळत त्यावेळेस त्याला जे आठवेल त्यावेळेस आपण त्याची हिंसा केल्यासारखी आहे. आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडून कळत नकळत अशा कितीतरी घटना दररोजच घडत असतात. त्याविषयी आपल्याला पोळ असली पाहिजे, दुःख असलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये काठिण्य निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्याला परमेश्वर हवा आहे, ज्याला मुक्तीची चाड आहे, त्यांनी हा आचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यातूनच मानसिके कर्म, वाचिके कर्म होऊन पुढं प्रारब्धात कर्मापर्यंत आपण जातो, अभिमुक्तीपर्यंत जातो आणि नरकात पडत असतो. हे आपले सर्वात मोठे अडथळे आहे. आणि मग पद्मनाभी देवाला जर देव सन्निधान काढून देतात, तर आपल्याकडून अशा जर चुका होत असतील तर आपल्यालाही देव अनुसरणाची पात्रता निर्माण नाही करू शकत. आपल्यालाही परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाऊ नाही शकत. हे आपले अडथळे आपणच दूर केले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीतून समज घेतली पाहिजे की आपण बोलताना, वागताना, विचार करताना, कोणतीही क्रिया करताना जो आपला त्याच्या पाठीमागचा हेतू आहे हा शुद्ध असला पाहिजे. शुद्ध हेतूनी बोललेलं, शुद्ध हेतूनी केलेली क्रिया तीच परमेश्वरापर्यंत पोचत असते आणि त्याच्यामध्ये नैतिकता असली पाहिजे. आणि म्हणून पद्मनाभी देवाने माफ केलं आहे. परंतु कसं माफ केलेलं आहे की ज्याचं त्यांनी मन दुखावलं त्यांनी याला माफ केलं, म्हणून परमेश्वराने माफ केलं आहे. म्हणजे हा प्रायचित्त, आपल्या प्रायचित्त परमेश्वराने दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे. कळत नकळत आपल्याकडून चुका होत असतात. मनुष्य जीव हा चुकांचा पुतळा आहे, त्याच्याकडून चुका होणारच आहे. परंतु त्या चुकीची जाणीव होणं, त्या जाणीवेतून निरागसतेने परमेश्वराकडे आपण माफी मागणं आणि त्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचणं. अर्थात ज्याच्या संदर्भात आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्याच्याकडे पहिले माफी मागितली पाहिजे. त्याच्या मनातली आपल्याविषयी असलेली कटुता दूर झाली पाहिजे, त्यांनी आपल्याला माफ केलं पाहिजे, तरच परमेश्वरपर्यंत आपल्याला माफ करेल. आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एकीकडे चुका करायच्या आणि देवाकडे माफी मागायची असं चालत नसतं. ज्याच्याकडं आपण कळत नकळत आपल्याकडून चूक झालेली आहे त्याच्याकडं आपण माफी मागायची असते. त्यांनी माफ केलं तर मग देवापर्यंत आपल्या माफीचा जो अर्ज आहे तो जाऊ शकतो. आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मग सर्वज्ञांनी मुख्य ते पद्मनाभी देवाला तिथं बसलेले जे भक्तजन आहे त्यांना बरंचसं निरूपण केलं. योग्यता करून जीवाचं स्वरूप कसं आच्छादलं, ते कसं फेडायचं, त्या फेडून परमेश्वर हा जीवाला कसा प्राप्तीला घेऊन जातात, या अनुषंगाने बरंचसं निरूपण देवाने केलं. कारण हा कर्मनाश आहे. आपल्याला जाणीव झाली, त्या जाणीवेतून
कोणाकडे तरी आपण जेव्हा माफी मागतो, हे बी एक हिंमत आहे. ही आपली साधना आहे, हाही आपला धर्म आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. खरं तर आपल्याकडून चुका होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, पण कळत नकळत जर झाल्या तर त्याची जाणीव होऊन, ती कबुली देऊन, ती हिंमत ठेवून आपण त्याच्याकडे माफी मागितली पाहिजे. यातून जो आपल्याला दुःख होणार आहे, त्रास होणार आहे, त्यात तोच कर्मनाशाचा भाग आहे, कर्मनाशाचा उपाय आहे. आणि तो कर्मनाश होऊन आपली जी योग्यता आहे ती वाढत वाढत जाऊन परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतात. पण आपले अडथळे आपणच दूर करत असतो आणि आपली प्राप्तीसुद्धा आपणच निर्माण करत असतो. सर्व काही आपल्या हातात आहे. परमेश्वर बोध देतात, प्राप्तीला घेऊन जातात, पण जी मधली कड आहे संत सामुग्रीची, संत कर्माची, ती मात्र आपल्यात आहे. आणि त्याची जाणीव जो ठेवून ही साधना करेल, परमेश्वराच्या या अध्यात्मावरती चालण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करेल आणि आपल्याला असंत सामुग्रीपासून, असंत कर्मापासून वाचवण्याचा जो प्रयत्न करेल, तोच परमेश्वरापर्यंत पोहोचेल. होत असतं, पण हेतू पुरस्कार झालं नाही पाहिजे. कळत नकळत झालेल्या गोष्टीचा आपल्याला जाणीव झाली पाहिजे. जर यदा कदाचित आपण काय होतं आहे, जाऊ द्या, काय फरक पडतो, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, म्हणून मी असं केलं, अशा विषय व्यवस्था आपण जर करत राहिलो तर आपल्या हृदयामध्ये एक दिवस काठिण्य निर्माण होईल. आपल्याला कोणाचंच कशाचंच काहीच वाटणार नाही आणि त्यातूनच असे कर्म घडत घडत आपण मोठ्या कर्मापर्यंत आपला हा प्रसव वाढत राहतो. अर्थात असंत कर्म, वाईट कर्म, वाईट प्रवृत्ती, वाईट विचार, वाईट हेतू याचा प्रसव वाढत राहतो. कारण प्रसव हा नीच गतीचा असतो. खोटं बोलणं आहे, भामटेपणा करणं आहे, आणखीन काही चुकीच्या अनैतिक गोष्टी करणं आहे, कोणाचे मन दुखवणं आहे, कोणाला नाव ठेवणं आहे, कोणाची बदनामी करणं आहे, हे सारे असंत कर्मामध्ये. आणि हाच प्रसव वाढत वाढत परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. आणि लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी सद्भक्त आहे की आपल्याला त्यातून जाणवतं की परमेश्वराचं सन्निधान भेटूनसुद्धा परमेश्वराच्या ठिकाणी खोटं बोलणं आहे, चोऱ्या करणं आहे, भामटेपणा करणं आहे. कितीतरी वेळा देवाने त्यांना समज दिली, जाणीव करून दिली, त्यांची चोरी पकडली, त्यांचं खोटं उघडं केलं, तरीही तो संस्कार तो त्यांना घालू शकला नाही. त्याच्यामुळं त्या संस्कार इतका घट्ट आहे, चिकट आहे की देवाने एवढ्या वेळा सांगूनसुद्धा मार्कंडाच्या अनुषंगाने, सारंग पंडिताच्या अनुषंगाने, द्वादशांच्या अनुषंगाने या लीळा जर आपण आपल्या समोर आणल्या तर आपल्याला ते लक्षात येईल. साहित्यकार परमपूजनीय जे माईम भट आहे, त्यांनी या लीळा आपल्यापर्यंत का पोचवल्या, ह्या तर तशा पाहायला गेलं तर नकारात्मक लीळा आहे. परंतु आपण एक चुकीची गोष्ट जर केली तर कुठपर्यंत आपला प्रसव जाऊ शकतो. छर्दोबाचं उदाहरण आपल्याला लीळाचरित्रामध्ये काय येतं, त्याचं कारणच ते आहे की एक चुकी जरी आपण केली तर त्या चुकी कुठपर्यंत जाऊ शकतात. चुकी होणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, परंतु या चुकीचं जाणीव होऊन प्रायचित्त करणं हे मात्र आपलीकडं आहे. जर यदा कदाचित जाणीव ठेवून आपण ते प्रायचित्त नाही केलं, आपण आपली चुकीची कबुली नाही दिली, तर हा प्रसव वाढत वाढत जाऊन परमेश्वर भेटला तरी न भेटल्यासारखाच होईल. म्हणजे अर्थात सन्निधानी असून असन्निधान. आणि ही खूप मोठी संधी आहे या लीळांमधून शिकण्यासारखं आहे, समज घेण्यासारखं आहे आणि त्यावरती चालण्यासाठी. म्हणजे नकारात्मक जे पात्र आहे याचा जर तंतोतंत जर अभ्यास केला आपण तर लक्षात येईल. एक छर्दोबा अत्यंत आस्तिपरीच्या उच्च शिखरावरती पोहोचले आणि सन्निधान असून सन्निधान सोडलं आणि आचार करायला निघाले. आणि आचार्य पराकोटीचा करता करता इतके मळाले का नामसुद्धा लक्षात राहिलं नाही. म्हणजे कोणत्या वेळेस काय करावं, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यावा, ही समज, ही जाणीव, ही निर्णय क्षमता ज्याच्याकडे आहे तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. त्याच्या उलट आचार्यांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर त्यांचं पाठीमागचं बॅकग्राऊंड अत्यंत वाईट, परंतु परमेश्वराच्या सन्निधानात आल्यानंतर जी निर्णय क्षमता त्यांनी वेळेनुसार घेतली, प्रसंगानुरूप घेतली, त्यातूनच आचार्य घडले आणि आपल्याला आचार्य म्हणून परमेश्वराने त्यांना दिलं आणि त्यांनाच आपल्यासाठी निमित्त केलं. यातून आपण समजलं पाहिजे नेमकं की ह्या परमेश्वराने परमेश्वराच्या सन्निधानात असलेल्या जीवांच्या संदर्भात आपल्याला काय सांगितलं आहे, काय समजावलं आहे, काय लक्षात आणून दिलेलं आहे. आणि ते जर आपण डोळे उघडे ठेवून जर लक्षात नाही आणलं तर मग नुसतंच अभ्यास करण्याला अर्थ नाही, नुसतं वाचण्याला, नुसतं ऐकण्याला अर्थ नाही. तर आपल्यावरती जी प्रक्रिया आपण करू शकलो, आपल्याला अंतर्बाह्य बदलू शकलो, त्या साधनेत आपण जर बसू शकलो
तरच परमेश्वरापर्यंत पोहोचू. धर्म सोपा आहे, तेवढाच अवघड पण आहे. समजून घेतला, मुक्तीची चाड निर्माण केली, त्यासाठी प्रयत्न राहून सातत्यपूर्ण तो वाटचाल आपण जर करत राहिलो तर परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी परमेश्वराने दिलेला रस्ता, परमेश्वराने सांगितलेला रस्ता चालण्यासाठी अत्यंत सोपा आहे. परंतु मुक्तीची चाड नसेल, ती जाणीव नसेल, परमेश्वराने दिलेली समज आपल्या जीवनात उतरून आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल करण्याची प्रवृत्ती नसेल तर मात्र अवघड आहे. आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. यानंतर परमेश्वरा देवगिरीला एक राहायचा गणपती ठाकूर म्हणून, तो एके दिवशी सर्वजणांच्या दर्शनाला आला. देवगिरीवरून वेरूळला आला. सकाळचा पूजावसा झालेला होता आणि त्याच वेळी सर्वज्ञ विहरणाला गमन करत होते. तेव्हाच मठाच्या दक्षिणेकडील दरवाजामध्ये त्यांची आणि देवाची भेट झाली. त्यांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग देव म्हणतात, कधी आलात? अगोदर त्यांची ओळख असावी, कारण परमेश्वर आलेले, भेट झालेली. देव स्वतःहून विचारतात, तुम्ही कधी आलात? तो म्हणला, जी आत्ताच आलो. आणि मग त्यांनी नारळ दिलं, विडा दिला, देवाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ बसला आणि त्याच वेळेस तो निघून गेला. देव म्हणतात, तुम्ही जावा. आणि त्यावेळेस देवाला विहरणाला ते निघाले होते, परंतु हा आल्यामुळं देवानी त्याला वेळ दिला. हे अत्यंत महत्त्वाचे. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर, एक सर्वसाधारण जीव येतो आणि देव विहरणाला गमन करतात आणि दरवाजातच त्याची भेट होते आणि देव पुन्हा परत येऊन आसनावर बसतात आणि त्याला वेळ देतात. हे अत्यंत महत्त्वाचं. देवाचा तो नित्यविधी आहे, जे झाल्यानंतर विहरणाला जाणं. परंतु त्यांनी विहरण थांबवलं आणि त्याला वेळ दिलेला आहे. तो तर भाग्याचा आहे, परंतु यातून आपल्याला परमेश्वराने खूप मोठी समज दिलेली. कधीतरी आपल्याला होतं असं, गडबडीत असतो, कामं असतं, आपण घराच्या बाहेर निघतो, अचानक कोणीतरी पाहुणे येतात, सोयरेधारी येतात, साधुसंत येतात, कोणी बी येतात. त्यावेळेस आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. हा नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ परमेश्वराने सांगितलेला आहे. तर तो नित्यविधी सोडून निमित्तविधी करायचा असं नाही आहे. नित्यविधी करता करता निमित्तविधी आला तर तो श्रेष्ठ आहे. आजकाल नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ आहे असं म्हणून लोकांनी नित्यविधी बंद केला, निमित्तविधीच्या पाठीमागं लागले, संग सांगात, भेट, शुश्रूषा, आणि त्यातूनच बऱ्याच गोष्टी घडायला लागल्या. वास्तविक परमेश्वराने नित्यविधी केल्यानंतर करत असताना जर निमित्तविधी उपलब्ध झाला तर तो श्रेष्ठ आहे, म्हणून तो तुम्ही केला पाहिजे. नित्यविधी तेवढ्या वेळेस थांबवला पाहिजे, ही समज आपल्याला दिलेली आहे. नित्यविधीला सोडून नुसतं निमित्तविधीने परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि करायचा ठरला तर ते अत्यंत अवघड आहे, कारण विषयात राहून विषयाचा पाठमोहर करून परमेश्वराला प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून जसं एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, कॉलेजला जाते, सकाळचं कॉलेज असतं 7 ते 12, दुपारी वेळ असतो. मग आईवडील म्हणतात तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, शिक्षक म्हणतात भरपूर वेळ आहे, काहीतरी शिक. मग तो काहीतरी वेगळा क्लास लावतो, MSCITचा क्लास लावतो, एखादी अकॅडमी जॉईन करतो, कशाची तरी प्रॅक्टिस करतो, काहीतरी शिकतो, कला, छंद त्याचा जोपासत असतो. आणि हे कधी करत असतो? कॉलेजच्या व्यतिरिक्त असलेल्या वेळेमध्ये. कॉलेज तो बंद करत नाही, कॉलेज त्याचं कंटिन्यू चालू आहे. तसं नित्यविधी आपला कंटिन्यू चालू असला पाहिजे. आणि त्यात हा निमित्तविधी वेळेनुसार जर उपलब्ध झाला तर तो परमेश्वराच्या कडेने आपल्याला आलेला आहे, ह्या समज आपल्या हृदयात उतरला पाहिजे. आणि मग त्यावेळेस आपण तो नित्यविधी थांबून निमित्तविधी केला पाहिजे. हा दररोजचा अनुभव आहे. कधीतरी पोथी पान चालते, कोणीतरी येतात, आपण ते थांबून त्यांचा आदर केला पाहिजे. काहीतरी सत्संग चालू असतो, कोणीतरी येतात, 2 मिनटं त्यांना विचारलं पाहिजे, बसलं पाहिजे, वेळ आहे का, तर मग बसा, अन्यथा आम्ही थांबून तुमचं काय ते करू. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सेनचा भाग आहे. आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा अनुभवास येतात. आम्ही जेव्हा सत्संगाला जातो बाहेर, हे अनुभव सांगत असतात. एका भक्ताकडं जाण्याचा योग आला, सत्संग ऐकायचे म्हणून ओळख, आणि मग सहजच आपली चर्चा, तुम्ही उपदेशी कसे झाले, तुमचा योग कसा आला, तुमचे नामाला गुरु कोण, निमित्त गुरु कोण. आणि मग त्यांनी अप्रत्यक्षरित्या गुरुविषयी अत्यंत थोडं निगेटिव्ह बोलायला सुरुवात केली. म्हटलं असं बोलू नये.
ते तुला निमित्त झालेले आहे नामाला, धर्माला. काय नेमकं झालं? आणि त्यांनी हाच प्रसंग सांगितला की बाबा मी कधीही कुठं जाताना आमच्या बाबांचा, गुरूंचा आश्रम अशा अशा ठिकाणी रस्त्यावर असल्यामुळं आम्ही जातो. एकदा असंच मी घाईत असतो, तरीही मी म्हटलं टाळायचं नाही, गुरूंचं दर्शन घ्यावं, 2 मिनटं जावं. अशा पद्धतीनं मी गेलो. गाडी लावतो आहे, माझी पत्नी बरोबर होती. आणि गुरूंनी मला बघितलं म्हणले, बाबांनी मला बघितलं आहे. आणि बघितल्यानंतर पाठीमागच्या दरवाजाने ते बाहेर पडले. मीही ते बघितलं आहे. तर मी म्हटलं काही बाथरूमला गेले असतील, काही हातपाय धुत असतील किंवा काय XYZ. मग मी देव केल्यानंतर बसलो. 2 मिनटात बाबा येतील, 5 मिनटात बाबा येतील, 10 मिनटात बाबा येतील. मलाही घाई. नंतर माझ्या मनात आलं की विनाकारण आपण आलो. मग तिथल्या एक आई होत्या, त्यांना विचारलं बाबा कुठे? म्हणे बाबा तर गेले, त्यांना खूप घाई होती. पाठीमागच्या दरवाजाने ते तिथं गाडी लावलेली असल्यामुळं पार्किंग तिथं काढली आणि गेले म्हणे. तेव्हापासून मला खूप राग आला म्हणे की आपण वेळ काढून एक आदर म्हणून आपण जात असतो. इथं कधी तत्त्वज्ञान सांगत नाही, शास्त्र सांगत नाही, काय वागावं, कसं राहावं, काय वाचावं, काही सांगत नाही. परंतु आपण स्वतःहून जावं तर ते म्हणतही नाही की मला घाई आहे, का इकडं चाललो का तिकडं चाललो. तेव्हापासून मी तिकडं जाणं बंद केलं. म्हटलं हे चुकीचं आहे. तुम्ही जा आणि ती जाणीव करून द्या बाबांना की आम्ही आलो, तुम्ही जर असं करत असेल तर आम्ही यावं की नाही यावं. आता त्या बाबांकडून तशी चुकी होणं अपेक्षित त्याला नव्हतं. बाबा घाईत असतात आणि बाबा म्हणशील दररोजचे नेहमीचेच येतात, येतील, देव करतील, निघून जातील. अशा पद्धतीने त्यांना विचार केलेला असेल. पण जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत कळत नाही. परंतु हा एक सेन्स आहे, ही व्यावहारिकता आहे. ही जर आपण पाळलं नाही तर किती मोठा परिणाम होऊ शकतो, एखादा जीव धर्मावरून जाऊ शकतो. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. अनंत ब्रह्मांडांचा नायक ते समाजव्यवस्था पाळतात, सृष्टीव्यवस्था पाळतात. आपण तर कोण आहे? आपलं काही अस्तित्व नाही आहे. आणि देव आपल्याला सांगतात अप्रत्यक्षरित्या धार्मिकता कशी करावी, धर्म कसा जोपासावा. ती सुरुवात आपण आपल्यापासून कशी केली पाहिजे, हा सेन्स पण धर्मात शिकवतात. धर्माचा आचार हाच धर्माचा सेन्स आहे. आणि म्हणून ज्याला तो सेन्स आहे तो धर्म अत्यंत चपलकपणे व्यवस्थितपणे सांभाळू शकतो. देवाने त्याला वेळ दिला. ते 2 मिनटं 5 मिनटंच वेळ घेऊन आलेले होते, ते निघून गेले. आणि मग देव विहारणाला न जाता देवाने अत्यंत मोठी कृती केलेली आहे. देव डायरेक्ट परमानुभव देवाच्या मठात गमन करतात. त्याचा दरबार बसलेला आहे, तो बसलेला आहे, गर्दी आहे. आणि जेव्हा देवाला त्यांनी बघितलं तर तो अत्यंत गदगदित झाला, सद्गदित झाला. तो उठला आपल्या आसनावर. यावजी अत्यंत नम्रपणे त्यांनी दंडोत घातले. श्रीचरणावर मस्तक टेकवलं, ओसरीत आसन घातलं. आणि देव तिथं त्यांनी केलेल्या आसनावरती उपविष्ट झाले. पाणी आणलं, श्रीचरणावर प्रक्षाळन केलं, विडा ओळखला. आणि थोडा वेळ देव तिथेच आसन करून बसले. आणि त्यावेळेस थोडा वेळ बसल्यानंतर परत देव येतात. काही चर्चा नाही, भेट नाही, बोलणं नाही, प्रश्न नाही, त्यांच्याकडून काही ऐकणं नाही, काही घेणं नाही, देणं नाही. परंतु आपल्या बाबतीत कोणाच्या तरी मनात काही असा चुकीची घटना घडलेली आहे, कोणीतरी त्याच्याविषयी आपल्याविषयी त्याला जर चुकीचं सांगितलेलं आहे, तर आपण स्वतःहून त्याला भेटायला जाणं, त्याच्या मनातली जी कटुता आहे, नकारात्मक विचारधारा आहे आपल्या संदर्भातली, त्याची तीव्रता कितीतरी कमी होऊन जाते. आणि अशा अनेक लीळा आहे. आणि त्या लीळेतून परमेश्वरांनी ही समज बोध दिलेली आहे. आपलं उलटं असतं, आपण त्याला टाळतो, बोलत नाही. त्यामुळं आणखीन ती कटुता वाढत राहते, मन दुखत राहतं, आपलंही त्याचंही. त्यापेक्षा समोरून जावं, भेटावं, चर्चा झाली, संवाद झाला तर त्याच्या मनातलं काढावं, स्पष्टीकरण द्यावं, आपण आपली कड करावी. काही लोक भेटतात एकमेकाला, दैवराटीचे असतात, उपदेशी असतात, दंडोत घालत नाही, एकमेकाशी बोलत नाही. भिक्षुक वासनिक, वासनिक भिक्षुक, भिक्षुक भिक्षुक, वासनिक वासनिक, असे बरेच प्रसंग मला येतात. मी लगेच बघतो, मार्क करतो की अरे हे अर्धा तास झाला आहे, एकमेकाकडे बघितलेलं नाही, बोललेलं नाही, एकमेकाला दंडोत घातलेला नाही.
आणि मग समजतं त्यांच्या मनाने काहीतरी मतभेद झालेले आहे. असतील मतभेद, बोलत मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु जेव्हा स्वामी श्रीचक्रांचा परिवार म्हणून तुम्ही एकत्र याल त्यावेळेस एकामेकाला दंडोत घातला पाहिजे. काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागितली पाहिजे, स्पष्टीकरण दिलं पाहिजे, स्पष्टीकरण घेतलं पाहिजे का तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तुम्ही अशी वागले, मला काही कळालं नाही, लक्षात आलं नाही. यदा कदाचित जो आपण समज घेतो आहे ते चुकीचं असू शकतं. म्हणून संवाद जर झाला नाही तर एखादी छोटी गोष्ट खूप मोठी होते, आणि खूप मोठी गोष्ट असेल पण संवाद झाला तर ती छोटी होऊन जाते. आणि ही धार्मिकता आहे. याला धर्म म्हणतात, याला आचार म्हणतात, याला साधना म्हणतात. साधना काही वेगळी नाही आहे, ती आपल्या विचाराशी, आपल्या हेतूशी, आपल्या बोलण्याशी, आपल्या वागण्याशी निगडीत आहे. आणि ती साधना जर आपण करू शकलो तर परमेश्वराचा धर्म अत्यंत सोपा आहे. ते नैसर्गिकरित्या स्वभावात आपल्याकडं झालं पाहिजे, नैसर्गिक नॅचरल झालं पाहिजे, तो आपला स्वभाव झाला पाहिजे. स्वभाव प्रकट जीव म्हणजे आपलं स्वभाव जो आहे तो स्वभाव तर झालाच पाहिजे, नॅचरल झालंच पाहिजे, पण तो प्रकटला पाहिजे प्रत्येक वेळेस. माझ्याविषयी कोणाच्या मनात कटुता नको, माझ्याविषयी कोणाच्या मनात काही चुकीचं विचार नको, अशी भावना आपण ठेवून जर चालत राहिलो, ती धार्मिकता आपण करत राहिलो, तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जो आपण रस्ता कापतो आहे, जो प्रवास करतो आहे, तो प्रवासाच्या संदर्भात परमेश्वर स्वतः आपल्याला सन्निधान देतील, मार्गदर्शन करतील, प्रसन्न होतील. परमेश्वरात प्रसन्न करणं खूप मोठी अवघड गोष्ट नाही आहे. परमेश्वराच्या खावणीला उतरलं पाहिजे, परमेश्वराच्या आज्ञाला आपण चालत राहिलो पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर स्वतः सांगतात, आधी येत बुद्धी व्हावी मग येथीच्या परिवार आहे. पहिले परमेश्वरावर बुद्धी असली पाहिजे, समर्थवादाची निष्ठा असली पाहिजे, मग आपोआपच प्रत्येकाच्या परमेश्वराच्या परिवारावरती आपली बुद्धी येईल, एक समभावना निर्माण होईल, कोणाविषयी कटुता निर्माण होणार नाही. ही खूप मोठी सीख परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक जरी असला तरी परमेश्वर अवतार घेऊन जीव धर्म स्वीकारतो, आणि जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे अनंत लीळा करतात. त्या लीळेमधूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे का काय परमेश्वराने सांगितलं आहे, समज काय दिलेली आहे, बोध काय दिलेली आहे, जाणीव काय करून दिलेली आहे, आपल्याला त्यातला आचार काय आहे. नाही तर लीळा ऐकली, लीळा सांगितली, तर त्यातून काही घेतलं नाही, त्यातून काही आपल्या जीवनात उतरवलं नाही, तर त्या लीळा सांगण्याला, ऐकण्याला काही अर्थ नाही. आणि समज आपल्याकडं घेतली पाहिजे. त्यानंतर देव हातनूरला निघतात. तिथून एक दिवसाची वस्ती तिथं झालेली आहे, पूजा अवसर वगैरे सर्व जो नित्यविधी बाईसांनी केलेला आहे. आणि एक दिवसाची वस्ती झाल्यानंतर देव परत कन्नडला गमन करतात. तिथून दुसऱ्या दिवशी त्या कन्नडच्या मळ्यामध्ये एका मळ्यात त्यांचं आसन होतं. दुपारचा पूजा अवसर, आरोगणा, विडा, पौड तिथंच असतं. आणि एक ब्राह्मण देवाला बघतो, आणि तो ब्राह्मण संस्काराबरोबरच प्रयत्न, चिकित्सा, आवडी परमेश्वराकडे येतो, आणि तो श्रीचरणावर मस्तक टेकून दंडोत करतो, आणि देवाला विनंती करतो की देवा आमच्या घरी तुम्ही गमन करावं. अर्थात गावं असतं, गावाच्या बाजूला मळा आहे, देवाचं आसन आहे. साऱ्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी देवाला बघितलं असेल, पण तो एकच ब्राह्मण आला. म्हणजे आवडी आहे, आवडीबरोबर संस्कार आहे, संस्काराबरोबर चिकित्सा असेल तरच तुम्ही प्रगती करू शकता. आवडी आहे, संस्कार आहे, परंतु चिकित्सा नसेल तर अंधश्रद्धेकडे जाल, असंत कर्माकडे जाल, नकारात्मक विचाराकडे जाल. चिकित्सा केली पाहिजे, परंतु ती आवडीपूर्वक, आपल्या हिताकारणे, संस्कारक्षम म्हणजे नम्रतापूर्वक केली पाहिजे. आणि मग त्यांनी देवाला विनंती केली. देवानीसुद्धा त्याची विनंती मान्य केली, आणि त्याच्या घरी गेल्यानंतर मर्दाना मादनं झाल्यानंतर भक्तसणासहित सर्वांची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. रात्री चांदणं पडलं होतं, आणि मग देवाने तिथंच तिथंच आराम केलेला आहे. त्याच्या अंगणात द्राक्ष लावलेले होते, आणि त्या द्राक्षाला घड आलेले होते. सीझन होता. आज आपण द्राक्षे फळ आपल्याला असं वाटतं की आत्ताचं नवीन असावं, परंतु जे बी आज आपल्याला दिसते ते पहिल्यापासूनच आहे, फक्त त्याचे नाव वेगळे असू शकतात. आज टेक्नॉलॉजी आलेली आहे, सायंटिफिकली त्याच्यावरती प्रयोग करून वेगळ्या पद्धतीच्या जाती डेव्हलप केलेल्या आहे, परंतु कारण आहे म्हणून कार्याला आलेलं आहे. 800 वर्षापूर्वी देव महाराष्ट्रात भ्रमण करताय, आणि ह्या कन्नड गावात गेल्यानंतर
तिकडं द्राक्षाचा मळा अर्थात द्राक्ष घराच्या पुढे लावलेले असताना देवाला ते द्राक्षाचे घड लोंबत असल्यामुळं ते शतपावली करत असताना मुकुटाला ते द्राक्षाचे घड लागले आणि मग त्या ब्राह्मणांनी ते द्राक्षाचे घड काढले, देवाला ओळखले. देवानेही 2-4 द्राक्ष खाल्ल्यानंतर सर्व भक्तजनांना प्रसाद म्हणून दिलेला आहे. अशा पद्धतीने एक दिवस तिथं वस्ती झाली. दुसऱ्या दिवशीच देव सायगावांना गमन करतात. सायगावांना एक दिवसाची वस्ती होते. वस्तीला देव जेव्हा असतात तेव्हा बाईचा दररोजचा जो नित्यक्रम आहे, तिथं गेल्यानंतर प्रवासानंतर देवाच्या श्रीचरणावरती पाणी प्रक्षाळन करणं, पूजा अवसर करणं, पाकनिष्पत्ती करणं, आरामाचं आसन वगैरे करून मग रात्रीचा पूजा अवसर, सकाळचा पूजा अवसर, दुपारचा पूजा अवसर करून जशी देवाची प्रवृत्ती असेल सकाळी गमन करायचं, सकाळी दुपारी गमन करायचं, दुपारी ज्याची योग्यता आहे, ज्याची पात्रता आहे त्याला दर्शन, संबंधदान, लीळादान, ग्रहणादान आणि बोधाच्या अनुषंगाने ज्या योग्यतेचा जसा जीव आहे त्याला ते देणं आणि पुढं पुढं चालणं हा देवाचा प्रवास आहे. मग त्यानंतर देव वाघळीला गमन करतात. वाघळीच्या मठात बाईसांनी देव आल्यानंतर सर्वज्ञांच्या चरणावर प्रक्षापण केले, पूजा अवसर केला आहे, आरोगणा विडा झाला आणि तिथंच एक दिवसाची वस्ती झालेली आहे. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर दादोस देवाला अजून भेटायला आलेले नाही आहे. आणि नंतर दादोस बीडवरून रुद्धपूरला जातात. रुद्धपूरला गोविंदप्रभुबाबांना विचारतात का सर्वज्ञ कुठं आहे. आणि मग गोविंदप्रभुबाबांनी त्यांना सांगितलेलं आहे, अहो मेला जाय, कानड देशा गावाला जाय म्हटले, भालूगावी जाय म्हणले. आणि अशा पद्धतीनं ते दादोस त्या गावाला परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. ही वेद आवडी, संस्कार, चिकित्सा आपल्या हृदयामध्ये असेल आणि त्या पद्धतीनं या लीळांमधून आपण समज घेऊन काय करावं, कसं करावं, कशा पद्धतीनं करावं, त्याच्या पाठीमागचा विचार हेतू कसा असावा हा आपण जर विचार करून या लीळांचं जर आपण चिंतन केलं, त्या चिंतनातून समज बोध घेऊन आपल्या जीवनात उतरवलं तर हेच परमेश्वराचं आपल्याला मिळालेलं सन्निधान आहे. तर परमेश्वर म्हणतात आज्ञाप्रती पालन करीते सन्निधान. सन्निधान असून असन्निधान, असन्निधानी असून सन्निधान. तर असन्निधानी असून सन्निधान मिळवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे परमेश्वराने दिलेली समज, आज्ञा ती आपल्या जीवनात उतरवणं. आणि ती उतरवली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.